हो नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजचा ब्लॉगचा विषय आहे की आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. लांब आहे थोडं. सो बघूया कसं काय होतं आहे. आणि भरपूर दिवसांनी ब्लॉग येतो आपला. आणि सो कंटिन्यू बघा. बाय. गाईज आता आम्ही स्टँडवर आलो आहे. बघू गाडी येईल तेव्हा जाऊ. The next day. आता जातो मंदिरात. आता रूम करून आलो. रूम घेतला आम्ही. तिकडे रूम होते. मी आता जातो मंदिरात. बघू आता आंघोळ वगैरे सगळं झाली तर बघतो मंदिरात दर्शन भेटतं. नारळ वगैरे घेतलं आहे. बघतो जातो आता. गर्दी असेल आज. बघूया. मित्रांनो वन साईड आता गर्दी आहे इथं. बघूया आतमध्ये कसं काय दर्शन भेटतं. जाऊया. एंट्रन्स आहे इथून. इकडनं आपण जातो आणि दुकान काय ना एंट्री आहे. आतमध्ये आलो. गाईज आज काही जास्त गर्दी नाही होते. बघू शकता दर्शन पण इथं झाड आहे. वडाचं झाड आहे. सुंदर आहे. गाईज ही बघा बाहेर एवढी गर्दी नव्हती. इथं आतमध्ये बघा वाटत नव्हतं एवढी गर्दी होती. आतमध्ये आहे दर्शनाला पण खूप होती गर्दी. बघूया. गाईज हा सीन बघा एक नंबर वाटतो. ते वटवृक्षाचं असं नाव दिलं आहे समोर आणि ते वडाचं झाड आहे. एक नंबर वाटतं. सो गाईज आता इथे नाश्ता करतोय. बघूया मेंदू वडा आणि इडली आहे. सो बघूया नाश्ता करतोय. सो मित्रांनो आता इथून आम्ही गाणगापूरचा प्रवास करतो. गाईज आता पोहोचलो गाणगापूरला. गाईज आता गाणगापूरला आलो संगम नदीवर. आता बघूया कसं काय इकडं. नदी आहे खाली. इथे लास्ट टाइम आलेलं तर आंघोळ केली. या वर्षी नाही तिकडूनच करून आलो. पहिलं स्वामींच्या मंदिरात गेलो त्यामुळे. बघू इथं काहीतरी करूया. आंघोळ केलेलं माहिती आहे का? आंघोळ नाही केलेलं त्या सोडायच्या आतमध्ये. बघूया कसं नदीमध्ये.
गाईज आता दत्ताचं मेन टेम्पल आहे, तिथलं दर्शन झालं. त्याच्या अगोदर आम्ही संगमनेर वर गेलेलो, तिथं 3 नद्या एकत्र आहेत तिथं. नंतर मग या साईडला आलो, दर्शन घ्यायला. बघू आता. सो आता लाईन लागली जेवणासाठी, तर आम्ही जेवणासाठी लाईन लावली. बघू कधी भेटते आता. चला काय प्रसाद घेऊन आलो, जेवून आलो. तर आता रूम तर आराम करायला आणि संध्याकाळी परत येऊया. A few moments later. संध्याकाळचे वाजले 6. तर बघतो जरा गार्डन वगैरे मध्ये फिरून येतो. सगळं दर्शन वगैरे झालं दुपारी आणि आराम केलं. नंतर गार्डन दाखवतो गार्डन. गाईज बघा इथं शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि कारंजी आहे. त्याच्याच पुढे गणेश मंदिर आहे, इथे दर्शन येऊ शकता तुम्ही. या साईडला तुळजाभवानी मंदिर, या साईडला गार्डन. आता तुळजाभवानी मातेचं झालं दर्शन. आता या गार्डनला जाणार आहे. तिकीट काढली आहे, आता बघूया कसं काय गार्डन. मित्रांनो आता आलोय बाहेर. आता हे बघा, ही सगळी दुकानं आहेत. मस्त मस्त एक एक मूर्ती आहे. स्वामी समर्थांची आणि प्रसाद वगैरे आहे.
आपलं मोठी टाइम फुल गर्दी होत आली आता. गाईज आता आरतीला आतमध्ये आलो आहे. इकडून सोडलं आहे. आता खूप गर्दी आहे. थोड्या वेळात आतमध्ये सोडणार आहेत. आरती चालू झाली आहे. 1 hour later. आरती आणि दर्शन आता झालो. आरती आणि दर्शन करून आता आमची 9:30ची बस आहे. बघू जाऊ आता रूमवर आलो आम्ही. चला काय आता सगळं झालं. आता इथं आमची बस येणार आहे. बघू कधी येते. इथे येईल. बसमध्ये डायरेक्ट आराम करणार आणि डायरेक्ट चिपळूण. मित्रांनो इथलं नवीनच झालेला एक नवीन रेस्टॉरंट आहे. अजिंक्य तारा म्हणून नाव दिलेलं आहे बघा. एक नंबर आहे. अजिंक्य तारा उपहारगृह 2. बस भेटले. खाली गेली एकदम खाली. The next day. मित्रांनो आम्ही आलो 7 वाजता बसने. तर मी झोपून वगैरे आलो. काय एवढं हे नाही, त्रास वगैरे नाही आला. आणि तिकडचं दर्शन पण स्वामींना मस्त भेटलं. आणि तिकडच्या काय काय गोष्टी एक्सप्लोअर करायच्या राहिल्या, कारण एकच दिवस होता त्यामुळे. सो समजून घ्या. गोष्टी दाखवायच्या होत्या तेवढा मी प्रयत्न केला. सो समजून घ्या. आणि ब्लॉग एंड करायचं राहून गेला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.